गेल्या दिवसापासून प्रभूच्या मार्गदर्शनामध्ये आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण इब्री लोकास पत्र 11वा अध्याय या अध्यायावर सखोल मनन करीत आहोत. आणि हा अध्याय आम्हाला एखाद्या जिन्याप्रमाणे दिसतो आणि त्या अध्यायातील जे विश्वासवीर आहे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व एखाद्या पायरीप्रमाणे आम्हाला दिसत आहे. आणि पायऱ्या आम्ही चढत जात असताना वर वर जसं जातो तसतसं तो विश्वासाचा आम्हाला उच्चांक असा विश्वास दिसतो. आणि म्हणून आज आपण 24व्या पायरीकडे चढत असताना आपण इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि वचन 30 वाचूया. हिब्रू चॅप्टर 11 वर्स 30. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, विश्वासाने यरिहोच्या गावकुसाभोवती 7 दिवस फेऱ्या घालण्यात आल्यावर ते पडले. बाप या वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर विपुल आशीर्वाद पाठव. यरिहोच्या भोवती विश्वासाने मारलेल्या फेऱ्या. आजच्या संदेशाचं शीर्षक फेऱ्यामधील विश्वास. आणि यरिहो शहर प्रभू आम्हाला सांगत आहे यहोशुवाच्या पुस्तकात 6व्या अध्यायामध्ये हा सर्व घटनाक्रम आम्हाला सविस्तर प्रभूने सांगितलेला आहे. यरिहो नगर, ज्यावेळेस हे सर्वजण यार्देन नदी पार करून गेले आणि यार्देन नदी पार केल्यानंतर जे सर्वात पहिलं जे शहर आहे ते यरिहो नगर किंवा यरिहो शहर. एक सर्वात मोठं अडखळण इस्रायला समोर आहे प्रियांनो. कारण त्या यरिहोच्या द्वारे किंवा यरिहोमध्ये शत्रू असे आहेत. आणि म्हणून यार्देन पार केल्यानंतर यरिहोचा तट किंवा यरिहो नगर नष्ट केल्यानंतरच पुढे जायचं असं प्रभूने सांगितलेलं होतं. आणि म्हणून प्रभूचा दास या ठिकाणी लिहित आहे की यरिहोच्या भोवती फेऱ्या मारल्यानंतर ते तट कोसळलेला आम्ही पाहतो. यरिहो नगर हे 2 विभागात विभागलेलं आहे प्रियांनो. एक आतला विभाग आणि एक बाहेरचा विभाग. जो बाहेरचा विभाग आहे त्याला लोअर सिटी म्हणतात, आतल्या विभागाला अप्पर सिटी म्हणतात. आणि या दोन्ही विभागाला 2 तट आहेत. साधारणतः अभ्यासकांच्या मते जो लोअर सिटी आहे, बाहेरचा विभाग आहे, त्याची जी तटाची हाईट आहे ती साधारणतः 23 फीट आहे. आणि त्याची जी जाडी आहे त्या तटाची किंवा भिंतीची ती साधारणतः 6 फीट आहे. त्याचप्रमाणे अप्पर सिटीची जो तट आहे त्या तटाची भिंतीची उंची 30 फूट आहे. त्याचप्रमाणे त्या तटाच्या भिंतीची जाडी 12 फूट आहे प्रियांनो. आणि अशा प्रकारचं लोअर सिटी आणि अप्पर सिटी अशा 2 विभागामध्ये आम्हाला लोक राहताना दिसतात. अप्पर सिटीमध्ये प्रतिष्ठित लोक आम्हाला दिसतात, तर लोअर सिटीमध्ये साधारण किंवा खालच्या जातीचे लोक आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. तर अशा प्रकारे या यरिहो नगराचा विस्तार आम्हाला दिसतो. त्याचप्रमाणे हा जो नगराचा जो व्यास आहे किंवा हा तटाच्या भिंतीची जी लांबी आहे ती साधारणतः 10 किलोमीटर आहे. आणि अशा या यरिहो नगराची जी लांबी आहे ती 10 किलोमीटरचा तो परिसर संपूर्ण आम्हाला अभ्यासकांच्या द्वारे सांगण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे या यार्देन नदी पार केल्यानंतर यरिहो नगराचा तट किंवा यरिहो नगर नष्ट करायचं आहे. एक मोठं अडथळण आहे प्रियांनो. कारण यार्देनेनंतर हा मोठा जो भाग आहे त्याला जिंकायचा आहे प्रियांनो. परंतु देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे ते आपण पाहू. माझ्यावर यहोशुवाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 3रं वचन काढा. यहोशुवा 6वा अध्याय आणि 3रं वचन. त्याचं शीर्षक आहे की यरिहोचा पाडाव. जर 3रं वचन जर आम्ही पाहिलं की परमेश्वर म्हणतो तुम्ही सगळे योद्धे या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला, असे 6 दिवस करा. प्रभू इस्रायलील लोकांना सांगत आहे मोशेच्या द्वारे की तुम्ही योद्धे आहात आणि तुम्ही सर्व योद्धे नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला
असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुकावी. रणशिंगे फुंकली जात असता त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. एक महत्वाची सूचना प्रभू यहोशुवाला सांगत आहे. आणि यहोशुवाला सांगत असताना या सर्व गोष्टी क्रमबद्ध सांगत आहे प्रियांनो. आणि पहिला मुद्दा जो आहे, यहोवाचा तट म्हणजे अडखळणाचा तट त्यांना त्या ठिकाणी दिसतो. एक मोठं अडखळण आहे कनानाकडे जाण्यासाठी, तर कनानाच्या प्रवासामध्ये मार्गामध्ये असलेलं यरिहो शहर आहे. आणि यरिहो शहर जोपर्यंत पार करणार नाही तोपर्यंत मी कनानात जाणार नाही. अडखळणाचा तट इस्रायलासमोर, अडखळणाचा तट यहोशुवा समोर प्रियांनो. किती दिवस फेऱ्या मारायच्यात? 7 दिवस फेऱ्या मारायच्यात. त्यांनी 7 दिवसात किती फेऱ्या मारल्या? जर आम्ही त्या ठिकाणी जर बेरीज केली तर 13 फेऱ्या आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. आणि मग यहोशुवा प्रभूचं वचन घेऊन इस्रायलासमोर गेल्यानंतर 8 ते 15 या वचनांमध्ये मोठा भाग आहे, तो आपण वाचूया म्हणजे आपल्याला त्याचा क्रम दिसेल. यहोशुवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकीत चाललेले आणि परमेश्वराच्या कराराचा कोष त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशुवाने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगराभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. एक प्रदक्षिणा झाली, छावणीत मुक्काम केला. नंतर पुन्हा ते पहाटे सुटले, पुन्हा कोश उचलला आणि पुन्हा त्यांनी फेरी मारली. असं त्यांनी 6 दिवस केलं. आणि वचन 15व्या वचनामध्ये 7व्या दिवशी अगदी पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 6 दिवस एक एक प्रदक्षिणा आणि 7व्या दिवशी 7 प्रदक्षिणा बेरीज केली तर 13 प्रदक्षिणा किंवा 13 फेऱ्या आम्हाला या ठिकाणी दिसतात. अडखळण, तटाचं अडखळण आहेच आहे, परंतु जो नियम प्रभूने दिलेला आहे, काय नियम आहे की तटाच्या भोवती मला विश्वासाने फेरी मारायची. प्रभू म्हटला की 6 दिवस एक एक फेऱ्या मारा, 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारा आणि मग तो तट कोसळेल. प्रियांनो, आज जर प्रभू मला म्हटला की असं असं करायचं, फक्त फेऱ्या मारायच्या, तर तट कोसळेल. प्रियांनो, विश्वास बसेल का? कुठेतरी विश्वास डगमगल प्रियांनो. फेऱ्या मारण्याने तट कसा कोसळेल? कारण एवढा बलाढ्य तट आहे, त्याची लांबी रुंदी आम्ही पाहिली, जाडी पाहिली, हा तट कसा कोसळेल फेऱ्या मारण्याने? परंतु प्रभू म्हणतो की विश्वासाने फेरी मारा. आणि त्यांचा पहिलं अडखळ होतं की त्या फेरीमध्ये त्यांना विश्वास मजबूत ठेवायचा होता. त्या तटाच्या मजबूतीपेक्षा त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभूवरचा विश्वास मजबूत होता. प्रियांनो, जर माझ्या जीवनात अडखळण्याचा तट पाडायचा आहे, जर प्रभूने मला जे काही सांगितलं त्यावर माझा मजबूत विश्वास असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय आहे की नियमाने फेरी मारायची. नियम शिस्तीने. काय आहे शिस्त? सशस्त्र लोक पुढे, 7 याजक 7 रणशिंगे फुंकीत, परमेश्वराचा कोष घेऊन आणि पिछाडीचे लोक, असा क्रमबद्ध त्या ठिकाणी प्रवास आहे. या फेरीमधला प्रवास नियमबद्ध आहे. प्रियांनो, विश्वासी जीवनामध्ये जगत असताना जो आमचा शिस्तीचा देव आहे, नियमाचा देव आहे, आम्हाला नियमाने फेऱ्या मारायच्यात. शिस्तीने आमचा प्रवास असणं अतिशय महत्वाचं आहे. त्या ठिकाणी पुढे दिलेलं आहे वचन 10 मध्ये, तोंडावाटे चकार शब्द काढू नका. म्हणजे काय की तोंड बंद करून फेरी मारायची. कसं शक्य आहे? एवढा मोठा समुदाय चालला,
आम्ही गेल्या दिवसामध्ये पाहिलं, तांबडा समुद्र पार करणारे किती होते? 6 लाख पुरुष, मुले बाळे वेगळी होती. आता कदाचित ते पुढे जाऊन वाढले देखील असेल. आता यार्देन पलीकडे त्याच्यापेक्षा भयंकर असा समूह आहे. आणि हा समूह प्रियांनो रोज एक फेरी मारतोय. आणि तो कशी मारायची फेरी? सकार शब्द न काढता, मुखातून एक देखील शब्द काढायचा नाही. कसं शक्य आहे? आज आम्हाला शक्य आहे का? परंतु प्रभू म्हणतो, मी जो शिस्तीचा आहे, जे सांगितलं ते शिस्तीने करायचं. फेरीमध्ये तोंड बंद करायचं. त्या ठिकाणी पुढे दिलेलं आहे की 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारायच्या. अडखळण कसं वाढत चाललंय बघा. एका दिवसामध्ये एक फेरी पहाटे उठून केली, ती किती किलोमीटरचं आहे? 10 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. चला ठीक आहे, आले छावणीमध्ये आराम केला, पुन्हा पहाटे उठले, दुसऱ्या दिवशी 10 किलोमीटर चालले. असं करत 6 दिवस त्यांनी एकच फेरी मारलेली आहे दिवसातून. परंतु 7व्या दिवशी त्यांना 7 फेऱ्या मारायच्या. किती किलोमीटर झालं? 70 किलोमीटर त्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला. आणि वचन 15 मध्ये असं लिहिलं आहे, 7व्या दिवशी अगदी पहाटे सुटून, इतक्या दिवशी इतर दिवशी ते पहाटे सुटले, परंतु प्रभू म्हणतो अगदी पहाटेच त्यांना उठावं लागलं. का माहितीये का? आज जास्त प्रदक्षिणा घालायच्यात, आज जास्त पावलं उचलायची, आज जास्त किलोमीटर चालायचंय. 70 किलोमीटर चालले प्रियांनो. आणि एवढंच नाही, 70 किलोमीटर चालल्यानंतर त्यांना जयघोष करायचा, मोठ्याने जयघोष करायचा. म्हणजे काय? थकलेलं शरीर जे आहे, त्या 7व्या फेरीनंतर जयघोष करायचा. किती आवाज निघेल? थकलेल्या शरीरातून किती आवाज निघेल? एक तर पहाटे उठलेत, 70 किलोमीटर चाललेत प्रियांनो, परंतु त्यांनी विश्वासाने जयघोष केला. आणि देवाचं वचन सांगतं, वचन 16 मध्ये त्यांनी जयघोष केला. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की रणशिंगे ज्यावेळेस फुंकली गेली, त्यांनी जयघोष केला, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे असं म्हटल्यानंतर वचन 20 मध्ये लोकांनी जयघोष केल्यानंतर तट जागच्या जागी कोसळला. प्रिय विश्वास, तटाच्या मजबूतीपेक्षा अंतकरणातला विश्वास अतिशय महत्वाचा आहे. जर अंतकरणात माझा मजबूत विश्वास असेल, तर विश्वासाने मी फेऱ्या मारेल, मी शिस्तीने फेऱ्या मारेल, मी न थकता फेऱ्या मारेल. मी तोंड बंद करून जे प्रभूने जे मला सांगितलं, तोंड कुठे उघडायचं आणि कुठे नाही, प्रभूच्या इच्छेनुसार मी फेऱ्या मारेल. मग थकलेलो असलं तरी चालेल, परंतु माझ्या मुखातून देवाविषयी गुणगान आल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो, देवाचं गुणगान असं करा, जयघोष करा, की सर्व जग, सर्व राष्ट्रांना ते ऐकू येईल. यानो यांचा जयघोष यरिहोतल्या लोकांनी ऐकला आणि तो तट जागच्या जागी कोसळताना यरिहोच्या लोकांनी पाहायला. प्रियनो, आज आम्ही ज्या विश्वासी प्रवासात आहोत, या विश्वासी जीवनामध्ये येण्याच्या अगोदर आमच्या समोर देखील अनेक तट होते. सत्कर्माचा तट माझ्या जीवनात होता, तर तारणाचा अनुभव कशाला? सणवाराचा तट माझ्या जीवनात होता, तर मग मेजाची भाकर माझ्या जीवनात कशाला? का त्याचं स्मरण? त्या ठिकाणी जर मी दशमांश देतोय, हा जर माझा तट आहे, तर मग इतर अशा गोष्टी कशाला? देवाची सेवा कशाला? सुवार्थ कशाला? अनेक अशा गोष्टी जे देवाच्या इच्छेनुसार करणं गरजेचं होतं. पण हे तट, सत्कर्माचे तट, कार्याचे तट, सणावाराचे तट, अशा विविध तट माझ्या अवतीभोवती होते. परंतु एक जण माझ्या जीवनात आला, एक जण तुमच्या जीवनात आला असेल, तो देवाचा सेवक, देवाचा दास. त्याने अनेक फेऱ्या माझ्या घराभोवती घातल्या असेल, त्याने अनेक फेऱ्या तुमच्या घराभोवती घातल्या असेल, आमच्या आयुष्याच्या अवतीभोवती त्याने फेऱ्या घातल्या. तो दमला नाही, तो थकला नाही, तो निराश झाला नाही प्रियांनो. पण एक दिवस आला, त्या 7व्या दिवसाची जी फेरी, तो 7व्या दिवसाची 7वी फेरी, जो जयघोष केला, तो तट जागच्या जागी कोसळला. त्याचप्रमाणे प्रभूने नेमिलेल्या दिवशी ते वचन माझ्या कानी गेलं, माझे सत्कर्माचा, हृदयाच्या कठीणपणाचा तट जागच्या जागी कोसळला. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. यरुह्याच्या बाजूला 2 तट आहेत,
तसेच आमच्या पण अवतीभोवती दोन तट आहे. हे अंतकरणाचं तट आणि हा शारीरिक न ऐकण्याचा तट. प्रभू म्हटला ज्याला कान आहे तो ऐको. कान दिसतात पण आम्हाला ऐकायचं नव्हतं, परंतु देवाच्या सेवकाने देवाचं वचन अंतकरणापर्यंत आम्हाला भिडवलं आणि आमचे तट जागच्या जागी कोसळले. तो अडखळण्याचा तट कोसळल्यामुळे आज तुम्ही आणि मी प्रभूच्या कार्यासाठी सिद्ध झालेलो आहोत. पहिला मुद्दा, यरिहोमध्ये गेल्यानंतर तो तट जागच्या जागी कोसळला, कारण विश्वासाचा मजबूत असा तो विश्वास, प्रभूवरचा विश्वास त्यांच्या अंतकरणात होता. दुसरा मुद्दा आपण पाहूया. 1 शमूएल पहिला अध्याय 6व्या वचनामध्ये एका कुटुंबाविषयी प्रभू काही गोष्टी सांगत आहे. 1 शमूएल पहिला अध्याय आणि वचन 6 असं लिहिलं आहे देवाच्या वचनामध्ये की परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, तेने करून ती कुढत राही. पनींना हन्नाला मनस्वी चिडवत का? कारण परमेश्वराने हन्नाची कूस बंद केली होती, पनींना तिची सवत, आणि अशा प्रकारे अपमानाचा तट तिच्या समोर होता. एक निराशा तिच्या जीवनात आली होती प्रियांनो. आणि अशा प्रकारे निराशा असताना वचन 7 मध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. कुणाचा? एल्कानाचा. दोन्ही पत्नी, मुले, बाळे सर्व घेऊन शिलो येथे जाण्याचा त्याचा परिपाठ वर्षानुवर्ष होता. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली. पण वर्षानुवर्ष परिपाठ आहे. एल्कानाला, पनिन्नाला आणि हन्नाला, हे सगळे एल्काना सर्वांना घेऊन जात होता. परंतु आम्ही पाहतो की हन्ना जी आहे ती निराश आहे. तिला मुलबाळ नाही. पनिन्नाला मुलबाळ आहे. तिला मनस्वी चिडवी. आणि अशा निराशेमध्ये देखील प्रभूकडे येण्यासाठी ती काकू करत नाही. किंबहुना जी आम्ही फेरीविषयी बघतो की मंदिराकडे फेरी मारण्याचं ती चुकवत नाही प्रियांनो, वर्षानुवर्ष. पण एक दिवस असा आला, 1 शमूएल पहिला अध्याय 19व्या वचनाचा ब भाग, आणि परमेश्वराने हन्नाची आठवण केली. प्रियांनो, ही जी फेरी आहे ती शेवटची फेरी किंवा फायनल फेरी होती. तिच्या निराशेचा तट तुटणार होता, अपमानाचा तट तुटणार होता. कारण परमेश्वराने जी कूस बंद केली होती ती परमेश्वराने उघडली. परमेश्वराने तिची आठवण केली. आणि आम्हाला दिसतं की परमेश्वराने तिला शमूएल बाळ दिला. अतिशय उत्तम संदेष्टा, देवाच्या कार्यासाठी उपयुक्त असं पात्र ठरला प्रियांनो. फेरी न मारण्या, फेरी न चुकवणारी ही आम्हाला हन्ना या ठिकाणी दिसते प्रियांनो. निराश. आज अनेक गोष्टी प्रभूने आम्हाला दिलेल्या नाही, काही कारणासाठी त्या बंद करून ठेवलेल्या आहेत. परंतु अनेक वेळा आम्ही न मिळाल्यामुळे त्या गोष्टी आम्ही मंडळीकडे जाणारी फेरी किंवा जी संधी जी प्रभू आम्हाला देतो ती फेरी बंद केलेली आहे. आम्ही मंदिराकडे पाठ फिरवलेली आहे. मंडळीमध्ये मी जात नाही, प्रभूच्या सहवासात आम्ही जात नाही. का? कारण एखादी गोष्ट प्रभूने आम्हाला दिलेली नाही. हन्ना बघा, वर्षानुवर्ष परिपाठाप्रमाणे प्रभूच्या मंदिरीची फेरी ती मारत आहे. पण एक दिवस असा आला की शेवटल्या त्या फेरीमध्ये, ती आशीर्वादाची फेरी आम्ही म्हणू शकतो, त्या ठिकाणी प्रभूने तिची आठवण केली. तिला शमूएल बाळ असं दिला प्रियांनो. इर्मयाच्या पुस्तकामध्ये 29वा अध्याय आणि वचन 11 मध्ये परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते हिताचे आहेत, अनिष्टाचे अजिबात नाही. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. प्रियांनो, आज जर मला काही गोष्टी नाही मिळाल्या तरी चालेल, परंतु प्रभूच्या द्वाराकडे, प्रभूच्या मंडळीकडे जाण्याचं मला कधीही सोडायचं नाही.
कारण एक दिवस असा येईल, तो अपमान असो किंवा निराशा असो, तो तट कोसळल्याशिवाय राहणार नाही. तिसरा मुद्दा आपण पाहूया की आजाराचा तट. पहिला मुद्दा अडखळणाचा तट, दुसरा आम्ही पाहिला की अपमानाचा तट, आणि तिसरा तो आजाराचा तट. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय आणि वचन 25 पासून मी वाचतो की आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळवला होता. त्या ठिकाणी येथे रक्तस्राव स्त्रीविषयी लिहिलेलं आहे. वर्षे बरीच झाली, 12 वर्ष पिडलेली स्त्री आहे. 26व्या वचनात आम्हाला दिसलं तिने बरेच वैद्य केलेले आहे, बरेच हाल सहन केलेले आहे आणि बराच पैसा तिने खर्च केलेला आहे. बरेच वैद्य, बराच हाल आणि बराच पैसा, तरी सुद्धा हे आजाराचा तट हा कोसळलेला नाही, आरोग्य मिळालं नाही. उलट त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, तिला गुण न येता तिचा रोग बळावला होता. अधिक प्रमाणात तिचा आजार वाढत गेला होता. प्रियनो, अशा परिस्थितीमध्ये वचन 27 मध्ये असलेलं आहे, येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरले. प्रियनो, स्तोत्रकर्ता असं म्हणतो 118 आणि 8 या स्तोत्रामध्ये, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. इतक्या दिवस ती मनुष्याकडे जात होती, त्या वैद्याकडे ती फेऱ्या मारत होती. किती फेऱ्या मारल्या? 12 वर्ष ती फेऱ्या मारल्या. 12 वर्षामध्ये किती फेऱ्या मारल्या मला माहिती नाही, परंतु 12 वर्षामध्ये ज्या वैद्याकडे फेऱ्या मारल्या, बरेच हाल सहन केले, बराच पैसा खर्च केला, परंतु आज तिने ठरवलं की माझ्या परमेश्वराला मी फेरी मारणार. ज्या फेरीमध्ये परमेश्वर आहे त्या फेरीमध्ये मी जाणार आहे. काय म्हटली ती? येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला तिने शिवली. मते सुंदर या ठिकाणी लिहित आहे. मत्तेकृष्ण शुभवर्तमान 9वा अध्याय काढू आपण आणि 20वे वचन. मॅथ्यू चॅप्टर 9 वर्स 20. मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती काय? मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. एक मनातील, अंतकरणातील विश्वास तिचा पहा प्रियांनो, तो बलाढ्य विश्वास आहे. आणि मनामध्ये ती बोलत होती. हन्ना देखील मनामध्ये ती बोलत होती. विश्वासणारे जे इस्रायली होते त्यांच्या मनामध्ये मजबूत विश्वास होता, कारण तो विश्वास प्रभूने उत्पन्न केला होता. कारण प्रभू त्यांना म्हटला होता, तुम्ही सर्व योद्धे आहात. प्रभू विश्वास उत्पन्न करणारा प्रभू आहे. आणि ही देखील मनामध्ये विश्वास धरलेला आहे की मी जाईल, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवेल आणि मी बरी होईल. त्या बहिणीला जर आज आम्ही प्रश्न केला, तू असं कसं म्हणू शकली? कारण 12 वर्ष तू बरी झाली नाही, परंतु तू अशी म्हणतीस की मी बरी होईल. ती म्हणेल की माझ्या प्रभूवरचा विश्वास बलाढ्य आहे, तो अंतकरणात मजबूत आहे. आणि म्हणून इतक्या दिवस ज्या वैद्याच्या घराकडे मी फेऱ्या मारत होते त्याच्याने काही फायदा नाही. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. माझ्याकडे भरपूर मुबलक पैसा होता, तो खर्च केला, परंतु मी प्रभूकडे कधीच वळाले नाही. परंतु आज प्रभूविषयीच्या गोष्टी ऐकून प्रभूवर माझा विश्वास बसला आहे. आणि आज मी ठरवलं की ज्या प्रभूने अनेक अशा गोष्टी केलेल्या आहेत, त्या प्रभूकडे मी जाणार आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवणार. त्यानं आज ह्या बहिणीसारखे अनेक जण प्रभूपासून दूर आहे, मनाच्या कठीणपणामुळे. बराच पैसा आहे म्हणून मनुष्यावर भरोसा आहे, परंतु मनुष्य दुर्बल आहे. मनुष्य आमचे हाल कधीच दूर करू शकत नाही. परंतु हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे
जो त्याच्याकडे येतो, किती आजार जुना असला तरी तो बरा होईल. कारण एक आजार जो आहे तो पापाचा, तो किती हजार वर्षापासून आमच्यामध्ये होता. कोणताच वैद्य हा आजार दूर करू शकला नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या आजाराचा तट पाडला. कसा माहितीये का? कारण त्या ठिकाणी आम्हाला यशायाच्या पुस्तकात आम्ही पाहतो की हा आजाराचा तट पाडण्यासाठी त्याने आपल्या स्वतःच्या शरीरावर ते चाबकाचे फटके सहन केले. त्याने फटके सहन केले म्हणून आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हे कोणतं आरोग्य माहितीये का? हे पापाच्या आजारातून मुक्तता, ते आरोग्य. आणि आजाराचा तट त्याने वधस्तंभावरती कोसळलेला आम्ही पाहतो प्रियांनो. ही बहीण बरी झाली आणि मग आम्ही पाहतो की जी मनात म्हणत होती की मी प्रभूकडे जाईल, त्याच्या वस्त्राच्या गोंडाला शिवील आणि बरी होईल, आणि प्रभूने त्या ठिकाणी पाहतो की सामर्थ्य निघालं आणि ती बहीण बरी झाली. या विश्वासाच्या फेरीमध्ये आम्ही पाहत असताना आम्ही पाहिलं की कशा प्रकारे तो मजबूत तट कोसळलेला आहे. ते अडखळण्याचा तट होता, परंतु प्रभूने त्या विजयाच्या फेरीमध्ये तो अडखळण्याचा तट जागच्या जागी कोसळला. त्यानंतर आपण पाहिलं की हन्नाची परिस्थिती, तो अपमानाचा तट होता, परंतु आशीर्वादाच्या फेरीमध्ये त्या ठिकाणी अपमानाचा तट जागच्या जागी कोसळला. आणि या आजारपणामध्ये आम्ही पाहतो की या बहिणीची फेरी जी होती ती विश्वासाने भरलेली होती. ती आजाराचा तट जागच्या जागी कोसळला. आणि म्हणूनच आम्ही इब्री लोकासपत्रामध्ये या तटाविषयी पाहिलं की विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती त्यांनी 7 दिवस फेऱ्या मारल्या. काय झालं? तो तट जागच्या जागी कोसळला. यानो असा या जगामध्ये असा कोणताच तट नाही की तो जागच्या जागी कोसळणार नाही. फक्त एक, की विश्वास आम्हाला ठेवायचा आहे. प्रभू एक दिवस हे अडखळण असो, अपमान असो किंवा कोणताही आजार असो, हे आमच्यापासून दूर नेल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो या वचनांद्वारे या विश्वासी जीवनाच्या प्रवासात आमचा प्रभूवरचा विश्वास अधिक वाढो. आणि अजूनही कोणी या प्रभूवर विश्वास ठेवला नाही तर या घटनेकडे लक्ष द्या की विश्वासाने यांनी यरीहोची मजबूत तट पाडली, ती कोसळली. कशामुळे? फक्त प्रभूच्या सामर्थ्यामुळे. तो प्रभू आज देखील सामर्थ्य पुरवण्यास तयार आहे. फक्त एकच, त्याच्या पुत्रावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. प्रभू करो असं करण्यास तुमचं आणि माझं प्रभू सहाय्य करो. आमेन.